श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर. सर्वात प्रथम तर तुम्हा सर्वांना येणाऱ्या आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी मंडळी. तर आषाढी एकादशी ही वार शनिवार आणि 25 जुलै रोजी आलेली आहे आणि या एकादशीच्या दिवशी आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाहीत. त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट आवर्जून करायची आहे, जेणेकरून की भगवान विष्णू आणि विठ्ठल रुक्माई यांची कृपा तुमच्यावर राहील, माता लक्ष्मी देखील तुमच्यावर प्रसन्न होईल. तर अशी कोणती गोष्ट आहे जी की तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर करायची असते, तसेच या आषाढी एकादशीच्या दिवशी आपण काय करायला हवे, काय करायला नाही पाहिजे, या सर्व गोष्टींबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओला. तर आषाढी एकादशीच्या दिवशी आपण सर्वच जण व्रत करीत असतो, म्हणजे उपवास करत असतो. हा उपवास करत असताना कोणी कोणी फराळ करत नाही, म्हणजेच बरेचसे भक्त भाविक असे आहेत जे की निर्जला एकादशीसारखे हे एकादशीचे व्रत करत असतात. फक्त फलाहार घेतात किंवा मग दूध, चहा, पाणी, फक्त इतक्याच वस्तू सेवन करून ते हा उपवास करत असतात. परंतु सर्वांनाच असा उपवास करणे शक्य होईल असे तर नाही ना. त्यामुळे आपापल्या तब्येतीनुसार, प्रकृतीनुसार आपण हा उपवास करायला हवा. आपल्याला जे शक्य होईल ते खायचे, म्हणजे फराळाच्या ज्या वस्तू आपण खाल्ल्याने आपल्या प्रकृतीला आराम भेटेल अशा प्रकारचे सेवन तुम्हाला या दिवशी करायचे आहे. तर आता सर्वात प्रथम तर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला काय करायचे, आषाढी एकादशीच्या दिवशीच नाही तर रोज देखील तुम्ही ही गोष्ट केली तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप सकारात्मक गोष्टी घडायला सुरुवात होतील. आता आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला जास्त उशिरा उठायचे नाही. शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आहे आणि ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर म्हणजे ज्या वेळेला आपण उठतो त्याच वेळेला आपल्याला उठल्यानंतर थोडेसे उठून बसायचे आहे. 2 मिनटं त्याच जागेवर उठून बसायचे आहे. दोन्ही हात जोडायचे आहेत आणि दोन्ही हात असे एकमेकाच्या हातावर असे चोळायचे आहेत. असे हात एकमेकावर चोळून असे 3 वेळा करायचे आहे आणि मनातले मनात तुम्ही ज्या कोणत्या देवाला मानता, ज्या कोणत्या देवाची तुम्ही भक्ती करता त्या देवाचे नामस्मरण करायचे आहे. देवाला आभार मानायचे आहेत की तुम्ही आमच्या आयुष्यामध्ये इतका सुंदर दिवस आणला, तसेच हा दिवस पूर्ण मंगलमय आणि शुभ जावो यासाठी देवाकडे प्रार्थना देखील करायची आहे. त्यानंतर ज्या वेळेला तुम्ही तुमच्या बेडवरून उठता, म्हणजेच खाली जमिनीला तुम्हाला आधी हात टेकवायचे आहेत, म्हणजे जमिनीला तुम्हाला आधी स्पर्श करायचा आहे, तिला वंदन करायचे आहे. कारण ही जी पृथ्वी माता आहे ती संपूर्ण लोकांचा भार तिने स्वतःवर घेतलेला आहे. ती पण एक प्रकारची देवीच आहे, म्हणजे पृथ्वी माता ही पण देवीचे स्वरूप आहे. त्यामुळे तिच्याबद्दल असलेली आपल्या मनामधील आपुलकी, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जमिनीला स्पर्श करायचा आहे. तर ही प्रक्रिया तुम्ही रोज सकाळी करायला हवी. परंतु जर नसेल शक्य तर आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही आवर्जून ही गोष्ट करा. सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम दोन्ही हात एकमेकाच्या हातावर असे चोळा आणि देवाचे नामस्मरण करा. त्यानंतर जमिनीला स्पर्श करा, जमिनीचे वंदन करा व त्यानंतर मग स्नान वगैरे करून घरातील देवघराचा परिसर स्वच्छ करून दाराच्या बाहेर देखील सुंदर सुबक अशी रांगोळी काढा. तुळशी मातेची पूजा करायला अजिबात विसरू नका. या दिवशी तुळशी मातेच्या पूजनाला विशेष महत्त्व आहे. त्याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तर तो व्हिडिओ देखील तुम्ही जाऊन पाहू शकता. त्यानंतर तुळशी मातेचे पूजन करावे. मग घरातील देवघरातील जे देव आहेत त्यांना स्नान घालून त्यांचे पूजन करून घ्यावे. विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे व सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी विठ्ठलाला, भगवान विष्णूंना तुळशीचे एक तरी पान नक्कीच अर्पण करावे. कारण भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे. तुळशीच्या पानाचा एक जरी पान तुम्ही देवाला अर्पण केले तर त्याचे कित्येक पटीने पुण्य तुम्हाला मिळत असते. आणि आषाढी एकादशीच्या दिवशी जर तुम्ही एक तुळशी पान किंवा तुळशीची मंजुळा देवाला अर्पण केली तर नक्कीच तुम्हाला त्याचे पुण्य देखील मिळेल. आता हे झाले की आषाढी एकादशीला आपण काय करायला हवे. आता त्याचबरोबर आषाढी एकादशीच्या दिवशी काही चुका देखील आपल्याला टाळायच्या आहेत. सर्वात प्रथम चूक म्हणजे या दिवशी कोणाचाही अपमान करायचा नाही, कोणालाही अपशब्द बोलायचा नाही. घरामध्ये संपूर्ण वातावरण सकारात्मक ठेवायचे आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये कोणाला देखील मांसाहार किंवा मद्यपान करू देऊ नये. तसेच घरामध्ये सात्विक आहार बनेल याची काळजी घ्यावी. शक्यतो उपवास करावा, परंतु काही लोक उपवास करत नाहीत तर त्यांच्यासाठी घरात जर तुम्ही जेवण बनवत असाल तर तो
आहार सात्विक असावा, कांदा लसूण विरहित असावा. तसेच घरामध्ये या दिवशी तांदूळ बनणार नाही याची काळजी घ्यावी. आषाढी एकादशीलाच नाही तर प्रत्येक महिन्याच्या एकादशीला तांदूळ हा वर्ज्य मानला जातो. त्यामुळे या दिवशी घरात तांदळाचा भात, तांदळाची खिचडी बनणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुळशीचे पान चुकूनही तोडायचे नाही. तुळशीला इजा होईल अशी वागणूक तुम्हाला करायची नाही. तसेच त्या दिवशी तुम्हाला दान धर्म आवर्जून करायचे आहे. आपल्या दारासमोर शत्रू जरी येऊन उभा राहिला तरी देखील त्याला तुम्हाला यथोचित यथाशक्तीने जे काही त्याची गरज असेल त्यानुसार त्याला दान करायचे आहे. कोणाचाही अपमान होईल, कोणाचेही मन दुखावले जाईल अशी वागणूक या दिवशी चुकून देखील करू नका. त्यानंतर आषाढी एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर तुमच्या तोंडून हरिनाम निघेल याची काळजी घ्यावी. या दिवशी आपल्या मनात कोणाविषयीही वाईट भावना येता कामा नये. जर तुम्ही आषाढी एकादशीचे व्रत करत असाल, उपवास करायची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही हा उपवास करा. परंतु कोणत्याही प्रकारचा दिखावा करू नका. अतिशय साध्या, सोप्या आणि प्रेमळ भावनेने देवाची पूजा करा. देवाची मनोभावे केलेली पूजा, अगदी साधी सोपी पूजा देखील देवाला खूप प्रिय असते. कोणत्याही प्रकारचा दिखावा हा देवाला आवडत नाही. त्यामुळे या दिवशी जर तुम्ही उपवास करणार असाल तर देवाची पूजा ही अगदी मनोभावे करावी, कोणत्याही प्रकारचा दिखावा करू नये. तर अशा प्रकारे आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम देवाचे नामस्मरण करा, जमिनीला स्पर्श करा, पृथ्वी मातेला वंदन करा. त्यानंतर मग तुमच्या कामाला सुरुवात करावी. आशा करते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर देखील करा. तर पुन्हा भेटू अशाच माहितीपूर्ण आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.